प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो, प्रभूला धन्यवाद. आज देवाच्या योजनेनुसार आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि यावेळेस प्रभूच्या गौरवासाठी आपण मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि यातील 1 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्नहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्या जवळ जाता येईना. म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढिले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणिता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आमेन. प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी मार्क 2रा अध्याय आणि 1 ते 12 वचनांमध्ये एका पक्षघाती माणसाबद्दल, येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराबद्दल सुंदरशी घटना नमूद करण्यात आलेली आहे. येशू ख्रिस्त आपल्या सेवेमध्ये रुजू असताना, त्याची सेवा करीत असताना ठिकठिकाणी त्याने त्याच्या कार्याला, अलौकिक गोष्टींना सुरुवात केलेली आहे. याच्या आधी कानागावचा द्राक्षरस झालाय, चमत्कारांना सुरुवात झाली आहे आणि मार्कच्या पुस्तकाची सुरुवातच आहे, 2राच अध्याय. आणि येशू ख्रिस्त कफर्नहूम या ठिकाणी आला होता. कफर्नहूम हा शब्द आपल्याला जुन्या करारात सापडणार नाही. त्याचं कारण असं की मलाखी ते मत्तई ह्या 400 वर्षामध्ये जो कालावधी होता, परमेश्वर कोणाशी बोललेला नाही. आणि कफर्नहूम या शहराची स्थापना येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या 200 वर्ष आधी झाली होती. आणि त्यामुळे जुन्या करारात कुठेही तुम्हाला कफर्नहूम हा शब्द पाहायला मिळणार नाही. येशू ख्रिस्त जी सेवा करत होता, वारंवार त्याचं येणं कफर्नहूम या शहरामध्ये होतं. अभ्यासकांच्या मते कफर्नहूम शहराची लोकसंख्या जवळपास 1000 लोक त्या ठिकाणी राहत असतील असं म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी मुबलक पाणी होतं आणि दळणवळणाचे मुख्य रस्ते कफर्नहूमातून जात असत. आता जसं आपण ह्या शास्त्र भागाला वाचायला सुरुवात करतो आणि एकदम सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट निदर्शनात येते. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्नहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. घरी आहे, कुणाच्या घरी आहे हे नाही लिहिलं. जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या घरी असतो त्यावेळेस आपण म्हणतो की तुम्ही घरी आहात का. आणि अशाच प्रकारच्या अनेक वचनांचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं, मूळ गाव बेथलहेम, जिथं ख्रिस्ताचा जन्म झाला, लहानचा मोठा तो नाझरेतात झाला, परंतु त्याचे तारुण्यातले दिवस, प्रभूचे मॅक्झिमम दिवस जे आहेत ते कफर्नहूमात गेले होते. आणि तिथं सुद्धा मरिया आणि योसेफ यांचं घर असण्याची दाट शक्यता आहे.
आणि त्या घरी प्रभू आलाय असं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जर आपल्याला त्या पवित्र भूमीवर इस्रायलच्या जाण्याची संधी मिळाली, यरूशलेम शांतीचं नगर त्याला म्हटलेलं आहे. यरूशलेमेला शांती तिथं कधीच नसते. इस्रायल म्हणजे देवाच्या लोकांची जागा, परंतु तुम्ही गेलात की तिकडं तुम्हाला देवाचं काम थोडं कमीच प्रमाणात पाहायला मिळेल. पण तरी त्याला पवित्र भूमी म्हणतो, कारण की बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे. आणि एक दिवशी परमेश्वर नक्की त्या भूमीला पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. कफरनहूमातली घरं आजही तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतील. मग त्याचा बारकाईने अभ्यास केला, त्याची ठेवण घराची कशी असते याचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 3 खोल्या असायच्या. प्रत्येक घराच्या किती खोल्या? 3 खोल्या. एक झोपण्याची खोली, दुसरी स्वयंपाकघर, स्वयंपाक बनवण्याची खोली, आणि तिसरी जी रूम असायची तिथं जनावरं ठेवली जायची. 3 खोल्या असायच्या. आणि या 3 खोल्यापैकी एक सांगितलं मी, झोपण्याची खोली, दुसरी स्वयंपाकघर, आणि तिसरं जनावरं, म्हणजे तुमची शेरडं मेंढरं काही जनावरं असतील तर त्या खोलीत तुम्ही आतमध्ये बांधू शकता किंवा त्यांना तिथं आपल्या घरात त्यांचा प्रतिपाळ करू शकता. अशा प्रकारची घराची ठेवण होती. दगडी बांधकाम असायचं. आणि त्याच प्रकारे वरती जे छप्पर होतं तर लाकूड त्या ठिकाणी वापरलं जायचं छपरासाठी. आणि लाकडाच्या मध्ये गवत आणि लहान लाकडं म्हणा किंवा गवत आणि त्याचबरोबर चिखल यांचा लेप तयार करून छत बनवलं जायचं. आणि तिथं थंड वाटायचं त्या वातावरणामध्ये. अशा प्रकारची ही घराची ठेवण आपण पाहतो. आता हे सगळं सांगण्याचं कारण की पुढं त्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. म्हणून बायबल सांगतं की तो येशू ख्रिस्त फिरून त्याची सेवा करत असताना कफरनहूम ह्या त्याच्या गावी आलेला आहे. आणि कफरनहूमात तो आल्याच्या नंतर तो घरी आहे. आणि अंदाज मी सांगितला तुम्हाला कुणाच्या घरी असू शकतो तो, पण तो असं ठाम म्हणता येणार नाही. त्याच्याच घरी आलाय एवढं कळतं आपल्याला. मग ज्या घरी आलाय लोकांना कळालं येशू घरी आलाय. आणि जसं लोकांना कळालं की आज कफरनहूमात येशू ख्रिस्त आलेला आहे, आशाच्या घरात येशू ख्रिस्त आलेला आहे, लोकांनी हातातली कामं टाकून दिली असतील. जो त्यांचा व्यस्त वेळ आहे, जे त्यांनी ठरवलेल्या गोष्टी आहेत. कारण की किंबहुना बहुतेकदा आपल्याला ठाऊक असतं उद्याच्या दिवशी आपल्याला काय प्लॅन आहे. आपण ठरवलेलं असतं की ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. चर्चला जाण्याचा वेळ, येण्याचा वेळ, कामाचा वेळ, इतर आपल्या सगळ्या दैनंदिन कामांना आपण ठरवलेलं असतं. या लोकांनी सुद्धा आपल्या सगळ्या तयाऱ्या केल्या असतील. आणि त्यांचा जो वेळ होता महत्वाचा, त्या वेळेपेक्षा आणि त्यांच्या सगळ्या कामांपेक्षा प्रभूला भेटणं त्यांना जास्त गरजेचं वाटलं. आपण देवाला किती महत्त्व देतो हे आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून आपल्याला कळतं. दिखाव्यातून कळणार नाही, पण जे सत्यतेने देवावरती प्रेम करतात ते आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत परमेश्वराला पहिलं स्थान देतात. या लोकांनी तेच केलं. आणि हे कफरनहूमातले जे लोक आहेत, हे सगळे लोक जे आहेत त्या घराच्या दिशेने गेले. आणि त्या घरात प्रभू आत आहे. आणि त्या घरात मात्र गर्दी झाली. इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी का एखादा व्यक्ती म्हटला की मला आत घ्या, तरी त्याला आत जायला जागा नव्हती. घर पण लहान आणि लोकांची गर्दी जास्त. जिथून आत लोक येतात त्या दारात सुद्धा बायबल सांगतं लोकांची गर्दी होती. दुसरं वचन वाचल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. एवढी गर्दी आहे, एवढी अडचण आहे, तरी पण त्या अडचणीत, त्या गर्दीत लोक बसलेले आहेत. आणि दारामध्ये विशेष करून बायबल सांगतं दारात जास्त गर्दी आहे. जिथून आत जाण्याची जागा आहे तिथपर्यंत गर्दी आहे. ज्यावेळेस अशी गर्दी कधी होते त्यावेळेस लोक आपल्या घरात जेव्हा बसतात
तर त्यावेळेस शेवटचं स्थान म्हणजे त्या दारामध्ये असतं. देवाची स्तुती असो की जागा नसेल तर आम्ही ट्रेनमध्ये कसे शिरतो, धक्के देऊन शिरतो. ती रक्तस्रावी स्त्री, तिला जागा नाहीये, पण सगळी ताकद लावून प्रभूच्या भेटीसाठी ती आत गेली. आणि जर आमच्यात तो विश्वास आहे, जर आमच्या अंतःकरणात ती खात्री आहे की ह्याला भेटल्यावर मी आशीर्वादित होणार आहे, मग ती जागा कुठेही असो, खाली बसायला लागो, नाही तर चपलांवर असो, नाही तर उन्हात असो, नाही तर कुठेही असो, पण प्रभूसाठी आम्हाला परिश्रम घेणं गरजेचं आहे. अशी गर्दी आहे त्या ठिकाणी आणि प्रभूची ही ख्याती आहे प्रियांनो. जिथं प्रभू आहे तिथं गर्दी होते, तिथं इन्व्हिटेशनची गरज पडत नाही. जिथं येशू आहे तिथं लोक जमतात. चारही शुभवर्तमान शांत चित्ताने वाचा. आणि किंबहुना बरेचसे लोक ह्याच्यासाठी बायबल वाचतात की मला संदेश द्यायचा आहे, ह्या रविवारी मला उभं राहायचं आहे, मला मॉर्निंग प्रेयरमध्ये संदेश द्यायचा आहे, मला नाईट प्रेयरमध्ये संदेश द्यायचा आहे, रविवारच्या सभेत संदेश द्यायचा आहे. म्हणून कधीच बायबल वाचू नका. वचनाची आवड आहे, याच्यातून मला आनंद मिळतो म्हणून बायबल वाचा. रिव्हिलेशन्स मिळतील, अशी प्रकाशनं मिळतील ना, एखाद्या कॉमेंट्रीमध्ये लिहिली नसतील, कारण हे एवढं पॉवरफुल बुक आहे. वाचन ते देवाच्या गौरवासाठी आणि स्वतःला आत्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी असावं. जिथं प्रभू आहे तिथं गर्दी आहे. तर ही 4 शुभवर्तमानं जेव्हा तुम्ही वाचाल बारकाईने, एकदम शांत चित्ताने, फक्त समजून घेण्यासाठी, प्रभू एकांतात जायचा, पण लोक त्याला कधी एकांतात राहू देत नव्हते. तो डोंगरावर गेला. आज ज्यावेळेस माणसाचं वय एक साधारणतः 50-60च्या पुढं जातं, त्याला स्टेप्स चढणं थोडं कठीण होतं. एक ठराविक वयानंतर तुम्हाला डोंगर चढणं शक्य होत नाही. एका ठराविक वयानंतर तुम्हाला ते परिश्रम जमत नाहीत. पण तरी तो एकांतात गेला तर लोक तिथं जायचे. कितीतरी वेळा तुम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळेल की प्रभू म्हणायचं मी आता चाललोय. तो अरण्यात गेला, जंगलात गेला, तरी लोक त्याचा पिच्छा सोडत नव्हते. बनायचंय तर असे देवाचे दास आणि दासी बना. लोक शोधत तुमच्याकडे आले पाहिजेत. हालेलुया. असे आराधक बना. ह्याची वाट नाही बघायची मला कोण आराधनेला बोलवणार. अशी आराधना करायची का स्वर्ग खाली उतरला पाहिजे, स्वर्गीच्या देवाची उपस्थिती उतरली पाहिजे. असे आराधक बना. लोकांपासून प्रशंसा मिळवणं खूप सोपं आहे. रॅपर लोक गाण्यातून 100 शिव्या देतात तरी त्यांना लोक चांगलं म्हणतात. तुम्ही ऐकताय का चर्च मी काय बोलतो? शिव्या देणाऱ्यांना पण शाबासकी मिळणारं हे जग आहे. इतकं घाणेरडं गलिच्छ जग आहे. ह्या जगात आम्ही राहतो. वाईटाबद्दल पण कोण पटकन ग्लासभर दारू पितं त्याला शाबासकी या जगात मिळते. मग जगातल्या शाबासकीला आणि जगातील कौतुकाला भारावून जाऊ नका. स्वर्गात बाप बसलाय, तो खुश झाला पाहिजे बस. त्याच्या गौरवासाठी, त्याच्या आनंदासाठी त्याच्याकडे धाव घ्या. कोणाला दाखवायची गरज नाही. घरात गर्दी आहे, पॅक झालं घर, पाय ठेवायला जागा नाही. प्रभू त्यांना वचनातून शिकवतोय. प्रभू आलाय, वचन घेऊन आलाय. येशू वचन आहे, शब्द आहे. तो वचनाने वचन आणलंय, लोक ऐकतात. खूप सुंदर वातावरण आहे. 3रं वचन, मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. चौघांनी उचलून त्या पक्षघाती माणसाला आणलं आणि हे 4 त्याचे मित्र होते.
योना याचा पहिला अध्याय आणि 15वं वचन, जोना चॅप्टर 1 वर्स 15, योना 1:15. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. खवळला होता समुद्र, आणि समुद्र काहीतरी मागत होता त्या दिवशी. जसं योनाला या लोकांनी उचललं, उचलणारे कोण होते? त्या जहाजातले लोक होते का कुठून बाहेरून आणले होते? बरोबर असणाऱ्यांनी त्याला फेकलं. ऐकताय का चर्च तुम्ही? संगती असणाऱ्यांनी, बरोबर आता जहाजामध्ये बसलेले लोक, सहप्रवासी, ज्या लोकांबरोबर पुढचा प्रवास आता आनंदाने करायचा आहे, त्याच लोकांनी योनाला उचललं आणि समुद्रात फेकून दिलं. बरोबरचे लोक पण तुम्हाला सोडतील, पण देव तुम्हाला सोडणार नाही प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला टाकणार नाही. बरोबरच्या लोकांनी तुम्हाला पाहायला मिळतं की योनाला फेकून दिलं. आणि म्हणून संगत करत असताना, ही संगत जगिक दृष्टिकोनातून आहे, ही संगत मी माझ्या बुद्धीने जोडलेले मित्र आहेत का, की आत्मिक क्षेत्रात देवाने दिलेले हे मित्र आहेत? बरोबरच्या लोकांनी योनाला फेकून दिला. यिर्मया 38:6 मध्ये, जर्माया चॅप्टर 38 वर्स 6, यिर्मया 38 आणि 6. मग राजपुत्र मलकिया ह्याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले. त्यांनी यिर्मयाला दोराने खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता. यिर्मया त्या चिखलात रुतला. यिर्मयाला त्या कोरड्या विहिरीत, ज्याच्यात पाणी नव्हतं, नुसता चिखल होता, त्या विहिरीत नेऊन यिर्मयाला टाकलं. देवाचा संदेश टा. योनाला पाण्यात फेकलंय, यिर्मयाला चिखलामध्ये, त्या विहिरीमध्ये टाकून दिलाय. आणि लाजर ज्यावेळेस मेला, आत्ताच मी सांगितलं की 4 लोक कधी उचलतात, है ना? काही लोक माणूस मेल्यावर खूप धावपळ करतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांना धावपळ करणं, मदत करणं, प्रेमाचे 2 शब्द बोलणं, नीट वागणं, आडीबाजी सोडून देणं, आडवं बोलणं, उगाचच उठाठेव करणं, हे जिवंतपणी काही लोकांना जमत नाही. पण माणूस मेला की इतकं खोटं खोटं रडता येतं काही लोकांना, इतकं खोटं, इतकं दिखाव्याचं. फक्त लोक रडतायत म्हणून काही लोक त्यांना बघून रडत असतात. मनात काय चाललंय मला अजून कळालं नाही. त्यांच्यावर दया होणार नाही. दया कोणावर होते माहितीये का? जो त्या बर्तिमाई सारखा ओरडतो, हे येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर, मी तुला जाऊ देणार नाही, घासा फाडून ओरडत होता. जे कठीण प्रसंगात लीन आणि नम्र होतात. हिजकिया संदेष्टाला असं नाही म्हणलं, जा काय नाही होत, मला मरायचे तर मरल, काय व्हायचे ते होईल. ज्या लोकांच्या मुखात नेहमी मरण असतं त्यांना मरणच मिळतं. हिजकिया नम्र झाला. त्या कठीण प्रसंगात भिंतीकडे तोंड करून तो रडला. देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. कठीण काळामध्ये स्वतःला नम्र केलं पाहिजे. माफी मागायची तर मागता आली पाहिजे. योनाला समुद्रात फेकून दिलाय, यिर्मयाला विहिरीत फेकून दिलाय, लाजराला कबरेत टाकलंय.
असे मित्र जोडू नका जे तुम्हाला शिवडीपर्यंत साथ देतील. शिवडी म्हणजे आपली मुंबईची सिमेंट आहे की नाही. मित्र मित्राला म्हणतो मी तुला मरेपर्यंत साथ देईल, मरेपर्यंत नसते ती, मेल्यानंतर मी तुला साथ देईल, तुला पुरायला येईल. कसे मित्र असावेत आमचे. उपदेशक 4 अध्याय 9 आणि 10 वचन. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल. त्यांच्यातला एक पडला तर सोबती. अशी सोबत पाहिजे. नाही तर अशी सोबत करून बसता की तुम्ही पडले का मित्र हसता कसा पडला, असाच पडायला पाहिजे तुझ्यामुळं, असंच व्हायला पाहिजे तुझं. अशा लोकांशी मैत्री टिकवून ठरू नका. सगळ्यांशी प्रेमाने वागा, पण ज्यांना तुम्ही मित्र म्हणता ते असे असले पाहिजेत की तुमच्या पडत्या काळात त्यांनी तुम्हाला हात दिला पाहिजे. तुम्ही घसरलात तर तुमच्या पडायची त्याने वाट पाहता कामा नये. घसरता क्षणी त्यांनी तुम्हाला हात दिला पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. त्यांच्यातला एक पडला तर त्यांचा सोबती त्याला हात देईल. पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. एकलकोंडे लोक. जे लोक एकटं राहायला आवडतं त्यांचं लाईफ एक सस्पेन्स असतं. जे लोक इतरांशी बोलत नाहीत, मैत्री करत नाहीत, चांगल्या लोकांबरोबर त्यांचं जुळत नाही. काही लोकांना सवय असते आयुष्यात कोणी मित्र नको, चर्च नको, चर्चला आलं की तरी पण येणार, बसणार आणि लगेच जाणार. चर्चमध्ये कोणाशीच दुसऱ्या शेजारच्याशी पण बोलणार नाही. पास्टर सांगतात शेजारच्याला म्हणा प्रेज द लॉर्ड, हे ते, तरी ते असंच बघणार. आणि विचारलं तर म्हणतात मी मनातून बोलतोय. काही लोक कोणाच्याच संपर्कात जात नाहीत, कोणाच्याच संपर्कात जात नाही. आणि त्यामुळे बायबल सांगते की तो एकटा असणारा व्यक्ती जर पडला त्याला उचलायला, त्याला उठवायला कोणी नसतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही भक्कम आहोत त्याच कालावधीत आम्ही चांगले लोक जोडले पाहिजेत. आणि आम्ही उलट करतो, आम्ही पडल्यानंतर लोक शोधतो, खिशे रिकामे झाल्यानंतर मित्रमंडळी शोधतो, अडचणीत सापडल्यावर आम्ही लोक शोधतो कोण मदत करेल. हा भिकाऱ्यांसारखा स्वभाव आज आम्ही सोडला पाहिजे. तुम्ही ऐकताय का चर्च? दरिद्री कंगाल लोकांचा हाच स्वभाव असतो, रस्त्यावरती बसणाऱ्यांचा. अडचण आहे म्हणून हात पसरतात. आज आम्ही असं उभं राहायचंय की आमची अडचण आली तर कोणाला मदतीसाठी हाक मारायची गरज पडली नाही पाहिजे. लोक आपोआप आपल्यासाठी उभे राहिले पाहिजेत. बायबल सांगतं तू आपलं अन्न जलाशयावर सोड, एक दिवशी फिरून ते परत तुझ्याकडे येईल. हालेलुया. अन्न जलाशयावर सोड. खूप गहन अर्थ आहे याच्यामध्ये. तुम्ही जी सत्कृत्य करता, चांगल्या गोष्टी करता, त्या जलाशयात सोडून देता. जलाशय येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. देवाच्या राज्यात केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाबद्दल तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. तुम्ही मोजत नाही बसायचं, त्याचं कॅल्क्युलेटर पक्क आहे. हालेलुया. तो मोजतो, त्याला सगळं माहिती आहे. कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती खूप परिश्रम घेतो, कुणीच त्याला शाबासही म्हणत नाही आणि तू किती छान काम केलं असं कुणीच त्याला म्हणत नाही. पण त्या दिवशी लक्षात ठेवायचं, वरती बाप बसलाय, त्यांनी सांगितलंय त्याच्या देवदूतांना नीट लिहून घे यांनी काय केलंय ते, कारण वेळ येताच याला त्याचं पारितोषिक मिळालं पाहिजे. परमेश्वराकडं प्रत्येक गोष्टीची नोंद आहे, प्रत्येक गोष्टीची. तू आपलं अन्न जलाशयावर सोड, फिरून ते परत एक दिवशी तुझ्याकडे येणार आहे. तुमचे दानधर्म, तुमची सत्कृत्य, गोरगरिबांना केलेली मदत, तुम्ही आपुलकीने बोललात, कोणी बुडतोय त्याला आधार दिला, लोकांच्या संकटात तुम्ही उभे राहिलात. आपल्या चांगल्या काळात नीट राहायला शिका. नाही तर आपले लोक थोडं आलं
की लगेच कॉलर टाईट होते, बोलणं वागणं सगळं बदलतं. असं नकोय. नेहमी एकसारखा स्वभाव राहू द्या. खिसे भरलेले असले तरी तसंच बोलायचं, आणि रिकामे असले तरी. नाही तर खिसे भरलेत म्हणून कोण आहे मेरे खिलाफ, आणि खिसे रिकामे झाले का दादा देता का 10 रुपये, असं नको. नेहमी एकसारखा संतुलन ठेवा लाईफमध्ये. प्रत्येक प्रसंगात दुःख आलं तरी पण एकदम त्या दुःखाच्या आहारी जाऊ नका, कारण दुःख पण टेम्पररी आहे या जगामध्ये. सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. आपला स्वभाव, आपलं बोलणं एकसारखं असलं पाहिजे. आज या ठिकाणी ही 5 मित्रांची गोष्ट आहे प्रियांनो. किती मित्र? 5 मित्रांची. 5 मित्र ज्यावेळेस एकत्र होते त्यांच्यामध्ये एक जीव, एक मन, आणि नक्कीच त्यांच्यामध्ये फार प्रेम असणार आहे प्रियांनो. कारण की ज्यावेळेस त्यांच्यातला एक जण आजारी पडला, बाकीच्या 4 जणांनी त्याला उचलून घेतलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. 4 जणांनी त्याला उचलून घेतलं. तू चालू शकत नाही, आम्ही चालू शकतो. तुझ्यासाठी हे पाय आता काम करतील. हालेलुया. तुझे पाय नाही चालत ना, आमचे पाय चालतायत. आज आम्ही तुला उचलून घेऊ, आणि तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट आम्ही आज तुला देणार आहेत. तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या कर्तृत्वाबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल आज आम्ही तुला सगळ्यात मोठं गिफ्ट देणार आहे. ते गिफ्ट काय तुझं हिलिंग नाही आहे, तुला हिलर देणार आहेत आम्ही. तुम्हाला येशू देणार आहे, त्याच्याकडे तुला घेऊन जाणार आहे. काय मित्रांनो, तुम्ही मला येशूकडे घेऊन जाणार? पक्षघाती माणूस बाजेवर पडलाय, येशूकडे घेऊन जाणार तुम्ही मला? येशूकडे घेऊन जाणार? येशू पाहायला मिळणार मला? येशूकडे घेऊन जाणार? हो, घेऊन जाणार तुला. उठाव सब लोक. घेतलं सगळं खांद्यावरती, चौघांनी उचलून आणलं त्याला. हो दादा, ते येशू कुठल्या घरी आला? इथून सरळ जा गल्लीत आणि डावीकडे वळा. हो, ते येशू कुठं? आता सरळ जा ना, इथून वळालात ना, आता सरळ जाते बघ शेवटचं कोपऱ्यातलं घर, जा तिथं. अरे गर्दी किती आहे. तो भाजेवरचा म्हणला, अरे बापरे, आता काय तिथं गर्दी आहे, मी कसा जाणार? तू काळजी करू नको रे, आमच्यावर सोपव. तुला बोललं ना, तुला आज येशूकडे नेणार, नेणारच. नेणारच. नेणार म्हणजे नेणारच. उचलून पण आणलं, आणि ज्यावेळेस दारात जाऊन पोहोचलं, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी. त्या परिस्थितीमध्ये त्या काळची जी घरं होती ना, मी तुम्हाला छप्पर कसं असतं सांगितलं. चिखलाचं बनवलेलं, लाकडं गवत यांचं मिश्रण करून एक विशिष्ट रीतीनं त्याच्यावर तुम्ही वरती चालू पण शकता, एवढं मजबूत असायचं. आणि त्या छपरावर जायला एक लहानशी शिडी पण असायची. अशा प्रकारची घरांची रचना आजही तिथं गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळते. एक सगळे अभ्यासक लोक आहेत, त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या शोधल्यात. आणि मग कसं बस उचलून त्याला वरती नेलं. आता इथं जो शब्द वापरलाय त्यांनी 4थ्या वचनात, त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येणं म्हणून तो होता तेथले छप्पर त्याने उस्तरून काढिले, आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. तो होता तिथं उचरलं. आता इथं मराठीमध्ये उचरलं शब्द वापरलाय, इंग्लिश बायबलमध्ये डग शब्द वापरलाय, बरोबर ना? अनकवर्ड इथं वापरलाय. काही भाषांतरामध्ये डग म्हणजे खोदलं त्यांनी, असा सरळ शब्द दिलेला आहे. तो मूळ भाषांतराचा तो अर्थ आहे. डग, खोदलं त्यांनी तिथं वरून खाली. आणि येशू होता तिथंच, किचनमध्ये नाही. नाही तर 2 भाकरी खाऊन परत घरी गेला असता. ज्या रूममध्ये जनावरं बांधली जातात तिथं नाही, पण जिथं येशू होता, मग ती कुठली रूम असेल, पण जिथं येशू होता तिथं त्यांनी खोदलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी बरोबर खोदल्यानंतर वरून बाज खाली सोडली. वरून जसं खोदलं असेल, माती खाली लोकांच्या अंगावर पडली असेल, प्रकाश वरून आला असेल,
उजेड आला असेल की नाही? दिवसाची घटना आहे, उजेड आला असेल, लख प्रकाश आतमध्ये पडला असेल. आतले लोक विचार करतात हा कोणता मार्ग आहे? हा विश्वासणाऱ्यांचा मार्ग आहे. जिथं मार्ग नसतो ते विश्वासणारे, खरे विश्वासणारे झाडावर चढतात, खरे विश्वासणारे गर्दीत शिरतात, खरे विश्वासणारे छप्पर उचलतात. त्यांना काय करावं लागेल ते करतात, पण ते येशूला भेटल्याशिवाय मागं जात नाही. खरे विश्वासणारे असं छप्पर उस्तरलं, डायरेक्ट बाजे सहित आतमध्ये खाली सोडून दिलं. आता जसं त्या व्यक्तीला तिथं पक्षघाती माणसाला त्या बाजेवरती येशूने पाहिलं, वरून खाली येशूच्या समोर आलाय. त्यांचा विश्वास पाहून येशूला खूप आनंद वाटला. 5वं वचन, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. बरेचसे आजार ना पापामुळे येतात, ही पण एक फॅक्ट आहे. बरेचसे आजार, सगळे नाही, वाडवडिलांच्या पापामुळे पण काही आजार येतात, स्वतः केलेल्या पापामुळे पण काही आजार येतात. आजार येण्याची बरीचशी कारणं आहेत. दुर्लक्ष देणं, काळजी न घेणं, अनेक अनेक कारणं आहेत. काही आजार देवाच्या गौरवासाठी येतात, फार त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. परंतु ह्या व्यक्तीला त्याच्या पापांची क्षमा होणं फार गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्याला क्षमा केली त्याच्या सर्व पापांची. शास्त्री, अभ्यासक सगळे तिथं बसले होते आणि ते मनात विचार करायला लागले की देवा वाचून कोणीच पापाची क्षमा करू शकत नाही, हा कोण आहे? हा असं कसं काय बोलू शकतो पापांची क्षमा? बायबल वाचणाऱ्यांना हे माहीतच नाही. त्या बायबल लिहिणारा बायबलचा बाप समोर बसलाय, त्यांनी ओळखलंच नाही. हे नुसते अभ्यास करत होते, पण जिवंत वचन त्यांच्या समोर बसलं होतं, त्यांनी त्याला ओळखलं नाही. जिवंत बायबल त्यांच्या समोर बसलाय, पण त्यांनी त्याला ओळखलं नाही. हा कसा म्हणतो पापांची क्षमा? देवा वाचून कोणी पापाची क्षमा करू शकतो का? आणि मग त्यांना प्रमाण पटावं म्हणून येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला हे सगळं त्याने अंतर्ज्ञानाने ओळखलं. आणि मग येशू म्हणतो की एखाद्याला पापाची क्षमा होणं, करणं असं म्हणण्याबद्दल जर तुम्हाला वाटत असेल सोपं आहे, तर आता प्रभूने त्यांना प्रॅक्टिकल दाखवलं एका गोष्टीचं. 9वं वचन वाचूया, मग कळेल आपल्याला. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. दोन्हीपैकी काय सोपं आहे? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे म्हणणं सोपं आहे, की बाज उचलून घे आणि चालू लाग म्हणणं सोपं आहे? दोन्हीपैकी काय सोपं आहे? प्रभूने त्यांना प्रश्न विचारला. प्रभूसाठी सगळं सोपं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूसाठी दोन्ही सोपं आहे. सहज त्याची पाप क्षमा केली. आणि पुढे 10व्या वचनात, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. आमेन. येशूने त्याला आज्ञा केली, उठ आपली बाज उचलून घे. आला होता वरून, जाताना दरवाजाने बाहेर गेला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाकडे यायचे मार्ग कुठलेही असतात. कुठलेही म्हणजे कुणी आरोग्यासाठी येतो, कुणी जीवनातल्या समस्या दूर होण्यासाठी, कुणी ज्ञान मिळण्यासाठी, कुणी शांती मिळण्यासाठी. मार्ग काही असो, परंतु जो प्रभूकडे येतो परमेश्वर त्याला बरोबर परत त्याच्या योजनेत घेऊन येतो, त्याच्यासाठी चमत्कार करतो
आणि त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडखळणातून बाहेर काढतो. तो असा बरा झाला त्या दिवशी तो व्यक्ती, जसं प्रभूने म्हटलं की उठ, आपली बाज उचलून चालू लाग, आपल्या घरी जा. प्रभू म्हणता क्षणी 12वं वचन, मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. उठला, बाज उचलली, हालेलुया, आणि सर्वांच्या देखत तो निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. जे जगाने कधी पाहिलं नव्हतं ते येशू दाखवणार प्रियांनो. आमेन. बोलो येशू मसीह की. या घटनेमध्ये 5 प्रकारचे लोक आहेत. पटकन समजून घ्या. 5 प्रकारचे लोक. एक सगळ्यात पहिला कोण आहे तिथं बरं करणारा? येशू ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट, एक जो व्यक्ती जो आजारी आहे, पक्षघाती. पक्षघात म्हणजे पॅरालिसिस झालेला हा माणूस आहे, बाजेवरती पडलेला आहे. हा पक्षघाती मानव, हा मनुष्य, तो दुसरा व्यक्ती आहे. तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे त्याचे 4 मित्र आहेत. चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे जे शास्त्री लोक आहेत, जे मनात विचार करतायत की हा पापाची क्षमा करतो का, हा असं करतो का, हे करतो का, हे प्रश्न उपस्थित करणारे. आणि 5व्या प्रकारचे लोक जे तिथं सगळे जमले होते, त्यांना आपण साक्षीदार म्हणूया. झालेल्या घटनेचे ते साक्षीदार होते आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी आलेले होते. येशू ख्रिस्त आज इथं आहे देवाच्या प्रिय लोकांनो. आणि त्याच प्रभूच्या उपस्थितीमध्ये आजही अशा सर्व प्रकारचे लोक देवाच्या राज्यात आहेत. मग ते पक्षघाती असतील, त्या 4 मित्रांसारखे मदतगार लोक असतील, किंवा त्या शास्त्र्यांसारखे ढोंगी लोक पण असतील, किंवा साक्षीदार असतील, येशूचं वचन ऐकायला आलेले लोक असतील. यापैकी आम्ही कोणत्या प्रकारचे लोक आहोत हे आम्हाला पाहायचं आहे. आज या संदेशाचा सारांश हाच. 2023 सालाच्या या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. ते 4 लोक आपल्या जीवनातले कोण आहेत ज्यांनी आपल्याला यावर्षी मदत केली? प्रभू त्यांना आशीर्वादित करो, प्रभू त्यांना उदंड आयुष्य देव, परमेश्वर त्यांच्या गरजा पूर्ण करो. ज्या लोकांनी आम्हाला मदतीचा हात दिलेला आहे, प्रभू त्यांना स्वर्ग उघडून त्यांना आशीर्वादित करो. आमेन. या वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला उभं करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांच्या जीवनाबद्दल देवाला धन्यवाद. आमेन. बोलो येशू मसीह की. आणि आज प्रभूकडे हीच प्रार्थना करूया की मला त्या 4 मित्रांसारखं कर, की जे लोकांना मदत करतील, जे पडलेत त्यांना उभं राहण्यासाठी, पुन्हा उभं करण्यासाठी परमेश्वराने आमचा वापर करावा. देवाच्या गौरवासाठी आज या गोष्टीबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया की आज या वर्षाच्या शेवटी असे खूप चांगले लोक आपल्या आजूबाजूला आहेत. खूप चांगले लोक आपल्या बाजूला आहेत. म्हणून तर आपण जिवंत आहेत. आपल्यासाठी प्रार्थना करणारे लोक, आपल्याला वेळेवर मदत करणारे लोक, आपल्यासाठी धावून आलेले लोक, आम्ही कृतज्ञ बनलं पाहिजे. एकदम खऱ्या अंतकरणाने देवाला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि असे लोक जे आपल्या जीवनात आहेत, जे आपल्याला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. आणि या नवीन वर्षात आपण देवाकडे ही प्रार्थना करूया की आमच्या चांगल्या काळामध्ये, चांगल्या कार्याच्या दिवसामध्ये आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू. आमेन. हालेलुया. आणि आम्ही जर एकदम खंबीरतेने उभे राहू तर परमेश्वर आम्हाला पडूच देणार नाही. आमेन. तो आम्हाला नेहमी झेलून धरील आणि त्याचा गौरव आमच्या जीवनामध्ये होत राहील. हे आपले डोळे बंद करू आणि आपण प्रभूकडे एक प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश, पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या स्वर्गीय पित्या, आज तुझ्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस.
आज आम्ही तुला धन्यवाद देतो, पक्षघाती माणसाला जसे त्याचे 4 मित्र त्याच्यासाठी फार मोठा आशीर्वाद ठरले. त्याच्या पडत्या काळात, त्याच्या आजारात, त्याच्या दुःखात, त्याच्या संकटात जसे ते योबाचे मित्र त्याच्याकडे आले प्रभू, तसे हे 4 मित्र या पक्षघाती माणसाकडे आले. आणि त्या व्यक्तीच्या जीवनातला सगळ्यात मोठा आशीर्वाद त्या दिवशी त्याला मिळाला. तो आशीर्वाद म्हणजे त्याचा पक्षघात बरा झाला हा नसून, येशूने जेव्हा त्याला म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, त्याच क्षणी त्याला तारण मिळालं आणि दिव्यदूतांनी जीवनी पुस्तकात त्याचं नाव लिहून घेतलं. स्वर्गात मोठा आनंद करण्यात आला असेल प्रभू. तो क्षण त्या व्यक्तीसाठी सर्वात त्याच्या जीवनातला अत्यंत आनंददायी क्षण होता. आमच्या उद्धारासाठी ज्या भावा बहिणींनी परिश्रम घेतले असतील, आज या 2023 सालाच्या शेवटी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली प्रभू, सर्व बाजूंनी वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीज मध्ये फार धाडसाने जे लोक उभे राहिले आहेत, द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसिस मध्ये जे मोठ्या हिमतीने लोक उभे राहिले आहेत, पाठबळ देण्यासाठी आणि तुझ्या सामर्थ्यात उभं राहण्यासाठी त्यांना तू कृपा पुरवलीस प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. अशा सगळ्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला मदत करणाऱ्या लोकांनी तुला मदत केली आहे देवा, तुझ्या राज्यासाठी त्यांनी केलं आणि म्हणून त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. आज प्रभू परमेश्वरा आम्हा सर्वांचा ताबा घे आणि प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकावर तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा तो हात ठेव. धन्यवाद प्रभू, आमची भेट घेतलीस आणि तुझ्या अलौकिक वचनाद्वारे आम्हाला उत्स्फूर्त केलंस. तुझं गौरव होऊ दे, तुझं नाव उंचवलं जाऊ दे. ज्या ज्या कानांपर्यंत आज हे वचन पोहोचलंय त्या प्रत्येकांना आज प्रेरणा मिळू दे की ही सभा झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना फोन करून, मेसेज करून, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते त्यांचे आभार मानतील आणि देवा तुला धन्यवाद देतील की तू असे चांगले लोक आमच्या जीवनात जोडलेस. त्याबद्दल प्रभू प्रत्येकाला तू प्रेरणा दे. धन्यवाद पिते, आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. सर्व आदर, सन्मान, गौरव तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन.